वृंदावन सुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद। हरे कृष्णा Hare कृष्ण Krishna, कृष्ण Krishna Krishna, हरे राम Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्ण 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 हरे हरे Hare हरे राम 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 श्री राधा गोविंद की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। Jai Ho, श्री श्री भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय। Jai श्री Ho, भगवान की जय। गुरु महाराज की जय। हरे Jai कृष्ण। Ho. तर आपण 10वा अध्याय जो आहे तर तो आपण आज अभ्यासणार आहोत. 10व्या अध्यायाचं जे नाव आहे ते काय आहे, विभूती योग असं नाव आहे. आता विभूती म्हणजे काय की भगवानांची विविध ऐश्वर्य, विलक्षण ऐश्वर्य. आपण 7व्या अध्यायामध्ये भगवानांच्या विविध शक्ती पाहिल्या, भौतिक शक्ती आणि भगवान कसं विस्तारित करतात, स्थूल आध्यात्मिक शक्ती कोणत्या. तसं या अध्यायामध्ये जे आहे ते भगवानांची विविध ऐश्वर्य आणि मग भगवान स्वतःला या भौतिक प्रकृतीमध्ये या ऐश्वर्यांच्या माध्यमातून कसं प्रकट करतात तर हे आपण सगळं जे आहे ते समजावून घेणार आहोत. आता भगवान जितकं म्हणून म्हणजे भगवानांच्या आपण श्रवण करतो तितकी आपली जी आहे तर ती रुची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये वाढत जाते आणि त्यामुळे आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये रुची जितकी वाढेल तेवढी आपल्या हृदयाची शुद्धी होत जाते. आपण सेवेच्या स्तरावर जे आहे तर म्हणजे जे ते प्रयास करतो आणि त्यामुळे आपली कृष्ण भावनेमधली दृढता पण वाढायला मदत होते. आता श्री राधा गोविंदाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. श्रील प्रभुपाद यांचे आपण आशीर्वाद घेऊयात आणि पुढच्या अध्यायाला पुढच्या जे आहे ते स्लाइड वर. मग हे जगन्नाथपुरी मधले जगन्नाथजी बलदेव आणि सुभद्रा मैया आहेत. म्हणजे हे जे ते जगन्नाथजी आणखी इकडे जे होते तर हे बलदेवजी आणि सुभद्रा मैया. तर म्हणजे विग्रहात आपल्या इस्कॉन बेंगलोरला पण आलेले आहेत आणि म्हणजे ते देखील आपल्या अल्टर म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा अल्टर आहे. तर ते म्हणजे त्यांची देखील तिथं प्राणप्रतिष्ठा झाली. तर त्यांची खूप सुंदर यात्रा झाली. तर आपण त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि आपण पुढच्या स्लाइड वर येऊ. भगवान जे आहेत तर त्यांची जी ऐश्वर्य आहेत तर ती जे आहेत आणि त्यांच्याविषयी म्हणजे जे आहे तर ज्ञान जे आहे तर हे आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की भगवत ऐश्वर्याचं ज्ञान म्हणजे म्हणजे भगवान जे आहेत त्यांच्याविषयीचं दिव्य ज्ञान आपण म्हणून ऐश्वर्यापेक्षा दिव्य ज्ञान. भगवानाची ऐश्वर्य आपण 10व्या अध्यायात पाहणार आहोत. थोडस इथे मिस्टेक असावी टायपिंग. तर भगवान यांच्याविषयीच म्हणजे जे दिव्य ज्ञान आहे त्यात मधलं मग परम गोपनीय ज्ञानाचं स्तर जे आहे ते आपण अभ्यासलं होतं. कृष्णाकडे जाण्याचे विविध मार्ग आहेत तर ते आपण अभ्यासले आणि मग अनन्य भक्तीची जी गोडी आहे तर ती कशी निर्माण होते तर भगवान यांची चरण कमलांचा आपण जेव्हा आश्रय घेतो आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे अनन्य भक्तीमध्ये आपल्याला गोडी निर्माण होते हे आपण अभ्यासलं. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर. हा हा तर आता हे 10व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये कृष्ण जे आहेत तर ते सगळ्यांचा उगम कसं आहे आणि आपले म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी कृष्ण अज्ञात आहेत पण हे सगळ्यांचा उगम कसे असतात तर ते सगळं समजून घेऊ आपण. मग शुद्ध भक्तीचं सार जे आहे तर ते समजून घेणार आहोत आपण. चतुश्लोकी गीता जे आहे ते ह्या अध्यायामध्ये आपण समजून घेऊ. आणखी मग
पुन्हा अर्जुनाने कृष्णांचे सर्वोच्च पद जे आहे म्हणजे कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान, तर ह्यांना म्हणजे कृष्णांना अशा स्वरूपामध्ये स्वीकारले. गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरूंना स्वीकारणं आणि सर्वोच्च पद ही स्वीकारणं कृष्णांचं हे दोन्ही महत्वाचं आहे. कृष्णांना स्वीकारणं आणि कृष्णच गुरु आहेत अर्जुनांचे, त्यामुळे जे गुरु सांगतात ते स्वीकारणं, हे दोन्ही गोष्टी आवश्यक असतात गुरु शिष्य परंपरेत. मग आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींचं सगळं आता वर्णन करतील, मग ते आपण अभ्यासणार आहोत या अध्यायामध्ये. हा, मग आता हा जो श्लोक आहे तर त्यामध्ये भगवान काय म्हणतात की हे महाभाव अर्जुना, पुन्हा एक, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करेन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे काय की आता पुन्हा अर्जुनाला भगवान सांगतात की तू माझा खूप जवळचा मित्र, म्हणजे असा प्रिय मित्र, सखा आहे, म्हणजे सख्य रसामध्ये अर्जुन आणि भगवान यांचं, भक्त आणि भगवान यांचं जे आहे ते जे आहे ते रसास्वादन होत असतं. आणि त्यामुळं अं, जो अर्जुन आहे तर त्याला भगवान असं म्हणतात की तुझ्या हितार्थ मी तुला आता हे सगळं ज्ञान जे आहे ते देईल. म्हणजे काय की श्रीकृष्ण जे आहे ते अर्जुनाला आता आपल्या ऐश्वर्यांचं आणि आपल्या कार्यांचं म्हणजे गोपनीय ज्ञान जे आहे ते सगळं देणार आहे त्या अध्यायामध्ये. आतापर्यंत आपण मी जसं म्हणलं शक्ती कृष्णांच्या आपण 7व्या अध्यायात अभ्यासल्या. आता भगवान आपली ऐश्वर्य जे आहेत तर त्याविषयीचं ज्ञान जे आहे तर ते देतील. आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणतात, तू मला प्रिय आहे म्हणून मी तुला हे ज्ञान देईन आणि हे जे ज्ञान आहे हे पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता कसं श्रेष्ठ आहे तर ते आपण सगळं समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, आता हा श्लोक आपण वाचू. न मे विदुसुरगणाः प्रभवं न महर्षय अहम आदिर्हि देवानां महिषीणां च सर्वशः. मग आता इथे लक्षात घेऊया की भगवान काय सांगतात की माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही किंवा महर्षींना पण कळत नाही, कारण सर्व प्रकारच्या देवतांचे महर्षींचे मूळ कोण आहे, म्हणजे त्यांचा मूळ स्रोत कोण आहे, भगवान आहेत. अहम आदी ही देवानाम असं म्हणतात भगवान. म्हणजे आता इथे समजून घेऊया की भगवान जे त्यांच्याविषयी ब्रह्माजींनी स्वतः सांगितले की गोविंदम आदी पुरुष, म्हणजे जे भगवान आहेत ते स्वतः म्हणजे आदी पुरुष, मूळ पुरुष किंवा पुराण पुरुष आहेत. मग इतकं जर सांगितलंय तर आपण समजून घेऊया की हे जे देव देवता आहेत किंवा वेगवेगळे ऋषी मुनी आहेत तर ह्यांनी भगवान यांच्या विषयीचं ज्ञान सगळं घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि मग आता ब्रह्माजींना तर भगवान यांनीच वेद हृदयांतरित केले, तरी देखील असे सगळे देवदेवता जे आहेत तर ते भगवान यांना समजू नाही शकत. भगवान या पृथ्वी तलावर येतात, मग त्या कशा पद्धतीनं मनुष्य रूपात लीला करतात, तर ह्याविषयी पिक्चर म्हणजे जे आहेत तर ते म्हणजे सगळ्या ह्या ऋषीमुनी देवदेवतांना सुद्धा अजून जाणता नाही आलंय. म्हणजेच काय विद्वत्ता हे काही जे आहे तर ही पात्रता असू शकत नाही भगवान यांना जाणण्याविषयी. म्हणजे प्रभूजी, थोडी माईक खाते काही तुमचं तरी अनम्यूट. भांडी घासून बसतात कडाड 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 आवाज एकदम बारीक. हरे कृष्ण. प्रभूजी मला कोहोस्ट कराल काय? हरे कृष्ण. तर इथे आपण समजून घेऊ की जे मोठमोठे देवता सुद्धा भगवान यांना जाणण्यासाठी जे आहे ते असमर्थ असतात. म्हणजे आपल्या इंद्रियांची पराकाष्ठा केली तर आपली इंद्रिय भौतिक आणि जी गोष्ट आध्यात्मिक आहे, इंद्रियांच्या पलीकडे अचिंत्य आहे, तर ते आपल्याला कशी बरं जाणता येईल. म्हणजे हे भाग आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवान यांना जर जाणायचं असेल तर भगवान जे आहेत तर त्यांना श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवतम यामधल्या उपदेशांच्या माध्यमातूनच आपण जाणू शकतो पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी आपल्याला ज्ञान जर घ्यायचं असेल तर आपल्याला श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडून भगवान यांच्या विषयीचं ज्ञान घ्यावं लागेल. का तर ते कृष्णांना जाणतात, कृष्णांविषयी जाणतात की भगवान भूतलावरील विविध लीला करतात आणि विविध लीला करण्यासाठी अवतरित होतात. आता ते का अवतरित होतात त्याचं उत्तर भागवतामध्ये आहे. भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायातल्या 34व्या 33-34 म्हणजे तर यामधल्या 34 श्लोक आहेत, तर त्याच्यामध्ये ह्याचं उत्तर आहे की आपल्यासारख्या पतित जीवात्म्यांना जे आहे तर भगवत धामाला पुन्हा परत जाण्याची इच्छा निर्माण व्हावी यासाठी भगवान जे आहे तर ते विविध प्रकारच्या लीला ह्या पृथ्वी तलावर प्रकट होऊन करत असतात. मग भगवानाच्या कृपेमुळेच भगवानांना शरण गेलेल्या भक्तांना हे सगळं समजत असतं. हे असाधारण लीला करणारे कोणी सामान्य मनुष्य नाहीये, ते श्रीकृष्ण आहेत.
का तर त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीमुळे त्यांना हे समजत असतं. ते भगवानांना शरण गेलेले असतात आणि कृष्णाच्या कृपेमुळेच कृष्णाविषयी त्यांना ते ज्ञान मिळत असतं. आणि म्हणून भक्तांव्यतिरिक्त इतर कुणीही भगवानांना जाणू नाही शकत. आणि म्हणून आपण कृष्णांची आराधना करणं आवश्यक आहे, त्यांना शरण जाणं आवश्यक आहे. आता भगवान काय म्हणतात, सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला म्हणजे अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी बनून जाणतो तो केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. मग इकडे लक्षात ठेवूया की भगवान जे आहेत तर ते काय सांगतात की मनुष्यानाम सहस्त्रेषु असा आपण श्लोक पाहिला पहा. 7व्या अध्यायामध्ये 3रा श्लोक होता. तर आध्यात्मिक स्तरापर्यंत जो उन्नत व्हायचा प्रयत्न करतो असे जे मनुष्य आहेत तर ते काही साधारण नसतात. म्हणजे ते जे असतात तर ते आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर जरी त्यांचं म्हणजे ज्ञान नसेल, म्हणजे तितके उन्नत झालेले नसतील, तरी ते साधारण मनुष्यापेक्षा असे जे भगवान यांना जाणण्याचे प्रयत्न करणारे मनुष्य हे श्रेष्ठ असतात. आणि म्हणून जे कोणी जाणतात की भगवान यांच्या अस्तित्वातली जी प्रत्येक गोष्ट आहे तर ती तिचे स्वामी जे आहेत ते कोण आहेत, भगवान आहेत. किंवा भगवान कसे आहेत, अजन्म आहेत. म्हणजे किंवा भगवान जे आहेत ते कसे आहेत तर अनादी आहेत, म्हणजे आधीपासून ते उपस्थित आहेत. मग भगवान जे आहेत ते सगळ्यांचे स्वामी आहेत. मग हा जो मनुष्य जाणतो तो आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर यशस्वी माणूस आपण मानलं पाहिजे. आणि असाच माणूस जो आहे तर तो जो आहे त्याला भगवानांची जी सर्वोच्च स्थिती, त्याला परमस्थिती म्हणायचं. म्हणजे भगवान जे ते सर्वोच्च नियंत्रक आहेत, आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत, हे सगळं म्हणजे ही जी स्थिती आहे भगवानांची, हा जो जाणतो तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो का. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का की भगवान जे आहेत तर ते त्यांचं कसं प्राकट्य असतं तर ते मनुष्याचं शरीर घेऊन येतात. मनुष्यासारखं दिसणार पण त्यांचा देह कसा असतो, पूर्णतः आध्यात्मिक असतो. आणि भगवान जे आहेत तर त्यांचं कधी परिवर्तन नाही होत. आपलं कसं होतं की आपला भौतिक देह आपण प्रत्येक मृत्यूच्या वेळी एक देह त्यागून दुसरा देह जो आहे तो धारण करत असतो. म्हणजे भगवान जे आहेत ते अंतरंग शक्तीच्या अधिपत्याखाली असतात आणि आपण जे असतो ते कसं असतो तर भौतिक शक्ती, मायाशक्ती जे आहे ते त्याच्या अधिपत्याखाली असतो. आणि मग आता काय होतं की असा जो मनुष्य असतो जो भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये असतो तर असा जो मनुष्य आहे तर तोच भगवान जे आहे तर त्यांना जाणण्यासाठी पात्र होईल. मग त्यासाठी तो पापांपासून मुक्त होणं आवश्यक आहे ना. म्हणजे भगवान यांना जाणण्यासाठी आपली पात्रता काय, आपण शुद्ध आहोत म्हणजे पापापासून मुक्त आहोत. मग जो कोणी अशा पद्धतीने भगवान यांच्याविषयी सर्व ज्ञानामध्ये स्थित होतो ना तर तो पापापासून मुक्त होतो का. आणि जे भगवत धाम प्राप्त करायचं असेल किंवा त्याच्याही आधी आपण म्हणू भगवत ज्ञानामध्ये जर आपल्याला उन्नत व्हायचं असेल तरी सुद्धा म्हणजे ते मिळवायचं असेल तर आपण सर्व पापापासून मुक्ती मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे तो शुद्धीचा स्तर जो आहे तो आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. त्या स्तरावर आपण जाणं आवश्यक आहे. मग हे केवळ भक्ती योगामुळे साध्य होईल. म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमुळेच आपली शुद्धी होते, हृदयाचं मालिन्य जे आहे ते नष्ट होतं पण. मग असे जे भगवान आहेत तर त्यांची भक्तिभावाने जर आपण सेवा केली तर निश्चितच श्रीमद भगवद्गीता भागवत या शास्त्रांचं अध्ययन प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलं तर काय होईल, निश्चितच आपण पापकर्मापासून काय तर पुण्यकर्म सुद्धा आपल्याला भोगायला पृथ्वी तलावर यायला लागतं. म्हणजे सगळ्यापासून मुक्ती मिळेल आपल्याला. पुढे जाऊ आपण. थोडीशी ते एक गोष्ट समजून घेऊ. म्हणजे तर इथे चित्रात दाखवले पहा, देवकी माता ज्या होत्या जेव्हा म्हणजे कृष्णांचं प्राकट्य होतं आणि त्या जेव्हा गर्भिणी होत्या तर त्यावेळेला जे विविध देवदेवता आहेत ना त्यांचं गोकुळात येणं जाणं असायचं, कारण ते कृष्ण जन्माची वाट पाहत होते का. म्हणजे आणि ते काही ना काही निमित्त काढून जे आहे ते देवकी वसुदेव जे आहेत त्यांना भेटायला यायचे. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे ते भगवानांचे आतुरतेने भगवानांच्या प्राकट्याची हे देवदेवता जे आहेत ते वाट पाहत होते. म्हणजे भगवानांच्या दर्शनासाठी आणि भगवान यांना पाहण्यासाठी ते इतके आतुर किंवा उत्सुक होते. म्हणजे हे असं का असतं तर भगवान यांच्या ज्या सगळ्या लीला आहेत ना, माधुरी लीला त्या सगळ्या गोलोक वृंदावनमध्ये घडतात. पण भगवानांच्या बाललीला आहेत ना ह्या भूवैकुंठातच घडतात जेव्हा प्रकट होतात भगवान. आणि यासाठी हे सगळे देवदेवता आतुर असतात भगवानांना पाहण्यासाठी. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वर. हरे कृष्ण. मग आता इकडे जे आहे तर ते भगवान जे आहेत तर ते आता वर्णन करतात की कशा पद्धतीनं भगवान यांनी सर्वांची निर्मिती केली आहे. मग सप्तर्षीगण म्हणजे 7 ऋषी जे आहेत ते मग आता त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी म्हणजे काय तर सनक
त्यानंतर सनंद, सनातन आणि सनत कुमार हे चार कुमार आहेत म्हणून त्यांना चार महर्षी म्हटले. तसंच मनु म्हणजे मानव जातीचा प्रजापती मनु, त्याच्यापासून आपल्याला मनुष्य नाव आलं. मग हे सगळे भगवान यांच्यापासून निर्माण होतात. म्हणजे 14 मनु प्रकट होतात. मग असं सगळे म्हणून 25 महर्षी आहेत. तर ते काय करतात, त्यांना सगळ्यांना प्रजापती म्हटलं जातं. ब्रह्मांडांचे प्रजापती म्हटलं जातं. मग ब्रह्मांड कसे आहेत, असंख्य ब्रह्मांड आहेत. मग या असंख्य ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि तिथं असंख्य प्रकारचे जीव आहेत. मग हे जे जीव आहेत ना, आणि इतके सगळे योनी आहेत, मग हे सगळे ह्या 25 प्रजापतींपासून निर्माण होतात पहा. मग ब्रह्मदेवांपासून हे चार कुमार निर्माण झाले. मग नंतर रुद्र निर्माण होतात, नंतर सप्तर्षी प्रकट होतात. मग भगवान जे आहेत, तर अशा पद्धतीने ही सगळी निर्मिती करत जातात. मग अशा पद्धतीने भगवान जे आहेत, तर ते मूळ कारण आहेत या सगळ्यांच्या निर्मितीचं. आणि म्हणून ब्रह्मदेव जर आपले पिता आहेत, म्हणजे ब्रह्मदेवांनी आपल्याला निर्माण केलं, शरीर दिली असं आपण समजू. तर मग कृष्ण कोण आहेत, तर आपले प्रपितामह म्हणजे आजोबा. मग आजोबांचे लाडके असतात ना सगळेजण, है ना. म्हणजे परमपिता कृष्णच आहेत आपले. पण नातच जर जोडायचं झालं निर्मितीनुसार, तर मग कृष्ण जे आहेत, तर ते आपले प्रपितामह होते. आता पुढे जाऊ आपण. हा, आता हा श्लोक जो आहे, तर यामध्ये भगवान जे आहेत, तर आता त्यांच्याविषयी खूप, त्यांच्या ऐश्वर्याचं खूप सुंदर वर्णन आहे पहा. एतां विभूतिं योगं च ममेयो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तर जो मनुष्य माझे ऐश्वर योग शक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो, तो अन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो. त्यात मुळी शंका नाही. म्हणजे काय की भगवान आता इथे काय सांगतायत, की जो जो मनुष्य भगवान जे आहेत, तर त्यांच्या विविध म्हणजे त्यांच्या ज्या लीला आहेत किंवा त्यांचं प्राकट्य आहे, या सगळ्यातून म्हणजे जे ते भगवानांच्या विषयीचं सगळ्या स्तरावरचं ज्ञान घेत असतो. मग आता तरी देखील त्या व्यक्तीला भगवानांच्या ऐश्वर्या संबंधीचं काही माहितीच नसतं. मग जोपर्यंत भगवानांच्या ऐश्वर्याबद्दल आपण नाही ना जाणार, तोपर्यंत आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येत नाही. कारण आपली श्रद्धा जी आहे ना, तर ती त्याद्वारे स्थिर होत असते भगवानांच्या ऐश्वर्यांना जाणून. ते कसं, तर समजून घेऊ की आपल्याला सामान्यतः काय माहित असतं, की आपण आता भगवद्गीतेचा जरी क्लास केला, तर आपल्याला सामान्यतः काय समजतं, की भगवान म्हणजे परमेश्वर आहेत ना, महान असे म्हणजे आहेत भगवान, परमोच्च आनंदाचं ठिकाण किंवा सर्वोच्च नियंत्रक, असं सगळं म्हणजे भगवान आहेत. मग आता एवढं जर आपल्याला म्हणजे समजतं, मग आपण शरण जातो आणि भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवेचा थोडा थोडा प्रयत्न आपला व्हायला लागतो. मग आता भगवान यांना जर तत्वतः म्हणजे ते जसे जे आहेत, त्यांच्या शक्तीनिशी आणि त्यांच्या लीला कशा होतात, ते कर्म कसं करतात, हे सगळं जाण्याचं तर श्रीमद भगवद्गीता किंवा म्हणजे जे ते श्रीमद भागवतम मधून आपण त्यांना जाणू शकतो. पण आता इथं आपण समजून घेऊ की भगवान यांचे अनेक ऐश्वर्य आहेत. आणि जेव्हा आपल्याला ही ऐश्वर्य आपण अनुभवतो, तेव्हा आपल्याला भगवान यांच्याविषयी दृढ विश्वास निर्माण होतो. मग ही दृढ विश्वास म्हणजेच काय, म्हणजे याचं रूपांतर जे आहे ते श्रद्धेमुळे होतं. म्हणजे पक्का विश्वास, कुठल्याही शंका आशंका नसते. असा जो पक्का विश्वास ते म्हणजे श्रद्धा. मग तेव्हा आपण श्रीकृष्णाचा स्वीकार करतो आणि खऱ्या अर्थाने आपली भक्तिमय प्रेममय सेवा तेव्हा व्हायला लागते. किंवा आपल्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जर म्हणजे वाढ होणं आवश्यक आहे, तर त्यासाठी आपल्याला भगवानांची ऐश्वर्य ही जाणणं आवश्यक आहे. म्हणजे कृष्णांचा महिमा जाणल्यानं आपल्यामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे हे महिमा गाणं आहे, कृष्ण कशा पद्धतीनं आपली ऐश्वर्य प्रकट करतात, त्या भौतिक जगतामध्ये प्रकट होतात. हे जेव्हा आपण म्हणजे हे महिमा गाणंच आहे सगळं त्यांचं, भगवानांच्या ऐश्वर्य सहित त्यांचं महिमा गाणं. मग हे जेव्हा ऐकतो आपण, तेव्हा आपली श्रद्धा आपण दृढ होते आणि मग आपल्यामध्ये निश्चय निर्माण होतो की मी भक्ती सेवा करेन असं. म्हणजे असं अशा पद्धतीनं आपण आपलं गांभीर्य वाटतं थोडंफार. आता हे उदाहरणातून कसं समजून घ्यायचं पहा. जेव्हा जे आहे ते कृष्ण बलराम जे आहेत ते त्यांना न्यायला क्रूरजी आले. मग त्यांना ते घेऊन आले इकडे मथुरेला रथातून. मग त्यावेळेला ते तिथे उतरले मथुरे जे आहे नगरीच्या प्रवेशद्वारापाशी, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ, आता तुम्ही जा. मग ते इतके सुंदर होते दिसायला.
आणि दोघेही आणि त्यांच्या गळ्यातल्या पुष्पमालांचा आणि त्यांच्या म्हणजे सुंदर सुंदर लेप जे त्यांच्या अंगकांतीवरती होते त्याचा इतका सुगंध होता की त्यांच्याकडे येणारे जाणारे सगळे म्हणजे त्यांना पाहण्यासाठी आधी ते येणारे तर सगळेजण जमले होते. म्हणजे इथले जे महाल आहेत प्रासाद आहेत तर इथल्या गच्चीवर जाऊन सुद्धा स्त्रिया म्हणजे त्या सज्जातून म्हणजे त्या अशा मोठ्या खिडक्या ज्या असतात महालांना त्याला सज्जा असं किंवा छोट्या बाल्कनी सारखा भाग असतो त्यालाही सज्जा म्हणतात. तर तिथून ते पाहत होते पहा. आणि त्यांना पाहण्यासाठी अनेक लोक जमले होते पहा. आणि त्यांचं इतकं सुंदर म्हणजे असं रूप होतं म्हणजे कृष्ण तर सगळ्यांना आकर्षित करतात. मग एक जण आहे तो एक जण ब्राह्मण आहे तो त्यांच्या चरण कमलांचा अभिषेक करून गेला. मग एक जण जो फुलं तयार करणारा म्हणजे फुलांच्या माळा वगैरे करणार होता तर त्यांनी सुंदर सुंदर माळा त्यांच्या गळ्यात आणून घातल्या म्हणजे अशा पद्धतीनं कृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी म्हणजे जो कोणी जाणतो त्यांचं ऐश्वर योगशक्ती म्हणजे तर तो त्यांच्याविषयी त्याची श्रद्धा दृढ होते. अनन्य भक्तीमध्ये अनन्य म्हणजे काय मनात किंतु परंतु शंका काही नाही त्याला म्हणायचं अनन्य भाव किंवा अनन्य भक्ती हो. मग अशा पद्धतीने तो त्यांच्या सेवेमध्ये युक्त होते. मग असेच हे लोक कृष्णाविषयी जाणत होते आणि ते त्यांना शरण जात होते. मग आता पुढे जाऊ. हा पुढच्या स्लाइड. अहं सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम मुदा भाव समन्विताः. मग भगवान म्हणतात की मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करत आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे सगळं जाणतात तर ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि मला ते अंतःकरणपूर्वक भजतात. आता 10.8, 9, 10, 11 हे चार जे श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी गीता म्हणतात. सगळ्या भगवद्गीतेचं जे सार आहे ते ह्या चार श्लोकामध्ये आहे. आता पहा भगवान यांच्याविषयी म्हणजे जे कोणी जाणतं की भगवान हेच भौतिक जगताचे आध्यात्मिक जगताचे उत्पत्ती करता म्हणजे निर्माते भगवानच आहे आणि सगळं काही भगवान यांच्यापासून निर्माण होतं. मग हे जेव्हा कोणी एखादा व्यक्ती जाणेल तर त्यावेळेला तो काय करेल भगवानांना शरण जाईल. म्हणजे अशाच व्यक्तीला आपण बुद्धिमान म्हणू ना. आणि मग तो भक्तीमध्ये संलग्न होईल म्हणजे काय अंतःकरणपूर्वक भजतो म्हणजेच काय नवविधा भक्ती करेल भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा 9 अंगाने तो करेल. मग आता ह्याच्या पुढे जाऊन आपण आता भगवान जे आहेत तर त्यांच्या चरण कमलांशी असा जो व्यक्ती संलग्न होतो भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो. त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो विविध 9 अंगांनी. मग त्याच्या पुढचा टप्पा काय तर ते आपण 9व्या श्लोकात समजून घेऊ. हा प्रभूजी पुढचा श्लोक. हा मच्चित्ता मद्गत्प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. आता पहा असे जे भगवानांचे भक्त असतात मग ते कसे हळूहळू भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे शुद्ध होतात. असे जे शुद्ध भक्त आहेत तर त्यांचं चित्त जे आहे तर ते भगवान यांच्यामध्येच वास करत असतं. म्हणजे काय तर भगवान यांचाच ते विचार करत असतात भगवान यांच्याच सेवेमध्ये संलग्न असतात. म्हणजे चित्तामध्ये म्हणजे मनाचे 2 भाग अंतर्मन बाह्यमन मग तो चित्त हा अंतर्मनाचाच भाग आहे आपण असं समजू. मग चित्त आपण जे म्हणतो मग तिथे जे विचार असतात ते सगळे भगवान यांच्या विषयीच असतात भगवान यांच्या सेवेचेच असतात. आणि त्यामुळं भगवानांचं म्हणजे भगवान काय म्हणतात ते शुद्ध भक्ताचं चित्त सदैव माझ्यामध्येच वास करतो. म्हणजे तिथे फक्त भगवानांच्या सेवेचे भगवानांच्या सुंदर सुंदर लीलांचे भगवानांना कसं संतुष्ट करेल एवढेच विचार असतात. म्हणजे त्याचं जीवन सगळं भगवानांना समर्पित असतं. त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला त्यांनी समर्पित केलेलं असतं. आणि मग असे भक्त जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय करतात भगवान यांचेच नाम रूप गुण लीला अशा म्हणजे जे आहेत तर ह्याच्याविषयी चर्चा करतात. आणि मग त्यामुळे एकमेकांना भगवान यांच्या सुंदर सुंदर लीला कथा असं सगळं जे आहे ते सांगून ते काय करतात एकमेकांना जे आहे तर आनंद देत असतात. तुष्यंतीच्या रमंतीच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यांचा चर्चांचा विषय हा नसतो की आज जे आहे तर शेअर बाजार किती गडगडला. आज कुठल्या म्हणजे अभिनेत्रीची मुलाखत आहे जी म्हणजे वेगवेगळ्या चॅनेलवर. मग आज कुठलं आंदोलन झालं बिलकुल नसतात असले त्यांचे विषय. ते विचार काय करतात की भगवानांची सेवा मी कशी करेन. मग मी अशी सेवा केली ह्या यात्रेमध्ये मग मला अशी संधी मिळाली. मग ह्या उत्सवामध्ये मी अशा पद्धतीनं भगवान यांच्यासाठी असा सुंदर हार बनवला. मग भगवान यांच्यासाठी मी नवीन नवीन भोग कुठले बनवले अशा त्यांच्या चर्चा असतात की भगवानांना संतुष्ट करण्यासाठी मी कसे सेवेमध्ये प्रयत्न केले असे ते एकमेकांमध्ये चर्चा करतात. भगवान त्यांचा केंद्रात म्हणजे त्यांचा चर्चेचा विषय भगवान हाच असतो. म्हणजेच काय
तर ते एकमेकांना असे अनुभव सगळे सांगतात. भगवानांच्या नाम रूप गुण लीला म्हणजे ह्यांची चर्चा करतात. त्या भगवानांच्या लीला म्हणजे काय, भगवानांच्या यशोगाथा आहेत, त्यांचं गान करतात, भगवानांचा महिमा गान करतात. आणि त्यामुळे एकमेकांना ते आनंद देतात आणि स्वतःही आनंदी राहतात. जसे श्रील प्रभुपाद यांनी काय केलं, जिथं जाईल तिथे कृष्णांच्या लीला सांगितल्या, कृष्णांविषयी सांगितलं आणि समोरच्यांना पण, आपल्या शिष्यांना आनंदी केलं. आणि त्यांच्याकडे पण, त्यांनी पण प्रचार प्रसारामध्ये जेव्हा भगवत सेवेमध्ये ते आले, शिष्य सगळे आणि बनले त्यांचे, मग त्यांनी पण आपले अनुभव सांगितले. मग असे एकमेकांशी अनुभव चर्चा करून जे एकमेकांना आनंदी करत होते. म्हणजेच काय, इस्कॉन सारखी संघटना हा प्लॅटफॉर्म कशासाठी आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एकत्र बसूया आणि एकमेकांचे भक्ती सेवेतले अनुभव यांची चर्चा करूया. श्रील प्रभुपादांचे वेगवेगळ्या लेक्चर्स आहेत, त्यामध्ये त्यांचं असं एका ठिकाणी वाक्य येतं, म्हणजे काय की ह्यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे. भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर आपली भक्तिलता जी आहे ती फुलू लागते पहा. मग आता भक्तांच्या संघाचा दुसरा फायदा काय, की आपल्यामध्ये विकार नष्ट व्हायला मदत होतात. आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो. किंवा आपण इतरांच्या चर्चेतून शिकतो. खूप लाभ आहेत म्हणजे भक्तांच्या संघांचे. तर आणि त्याचबरोबर आपण भगवान यांना कसं संतुष्ट करता येईल, मग त्यासाठी अजून कसे प्रयत्न करता येईल हे पण शिकतो. आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःमध्ये इतरांचे चांगले गुण ते आपण पाहून आपण ते कसे मला विकसित करता येईल हे प्रयत्न करतो. म्हणजेच काय, भक्तांचा संघ हा कुठल्याही स्तरावर विचार केला तरी आनंददायी असतो. म्हणजे कृष्ण कथा तर त्याच्याविषयी चर्चा होतेच, पण कुठल्याही स्तरावर आपण भक्तांच्या संघामध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी सेवेपासून अध्ययनापर्यंत जरी केल्या तर निश्चित आपल्याला म्हणजे अगदी नामजपापर्यंतचा लाभच होत असतो. मग आता पुढे जाऊ आपण. मग आता हे भक्त जे असतात ते कसे असतात, तर आणि मग हे समजून घेतलं आपण, भक्त म्हणजे शुद्ध भक्तांची लक्षणं समजून घेतली. मग आता त्यांच्यावर भगवान कशी कृपा करतात हे आपण 10.10 मधून समजून घेऊ. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां पयन्ति ते. तर आता इथं समजून घेऊ की प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असं ज्ञान देतो की ज्यामुळे ते मला शरण येऊन बसतील. म्हणजे काय, जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा एखादा भक्त करायला लागतो तेव्हा भगवान काय करतात, तर त्या भक्तांना हृदयस्थ परमात्मा रूपात जे भगवान असतात त्यांना चैत्य गुरु म्हणायचं, ते हृदयातून ज्ञान आपल्याला जे आवश्यक आहे, म्हणजे त्या भक्ताला काही फारसं ज्ञान नसेल, अज्ञानी असेल, तरी देखील तो जर प्रेमाने म्हणजे त्याचा भाव शुद्ध आहे तर तो प्रेमाने सतत म्हणजे रोज न चुकता, आपल्यासारखं नाही म्हणजे टीका नाही करत आहे. आपण एक दिवस मंगल आरतीला उठतो, मग एक दिवस जप करतो, मग एक दिवस नाही करत, असं नाही. सातत्यानं सतत अविरतपणे जो भगवानांची सेवा करायचा प्रयास करतो, मग असे जे भक्त असतात तर ह्या भक्तांना भगवान काय करतात, आतून ज्ञान देतात. असं ज्ञान देतात की ज्यामुळं भगवानांच्या चरण कमलांपर्यंत येऊन पोहोचते. म्हणजे पहा किती बरं कृपा होते है ना. म्हणजेच काय, की कृष्ण भावनामय कर्म म्हणजे त्याला बुद्धियोग असं म्हटलंय. किंवा म्हणजे काय, तर हा सर्वोत्तम म्हणजे ही काय तर बुद्धियोग आहे की काय, की आपण भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करणं किंवा कृष्णाची भक्तीने प्रेम सेवा करणं, मग ती करावीशी वाटणं ही सर्वोत्तम बुद्धी आहे. आणि मग ही सगळी बुद्धी, हे सगळं ज्ञान आपल्याला भगवान आतून देतात. केवढी मोठी कृपा आहे पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आता हे सगळं अशा पद्धतीने कृपा करतात भगवान जे आहेत ते. मग अजून काय लाभ होतात भगवत कृपेमुळे, तर ते आपण ह्या श्लोकातून समजून घेऊ. तेषामेवानुकंपार्थम् अहम अज्ञान अहम अज्ञ एकच मिनिट अहम अज्ञान, हा हा श्लोक आहे. तेषामेवानुकंपार्थम् अहम अज्ञान जय, प्रभूजी थोडस ज्ञानंजन तमः मला दिसतच नाहीये, पुस्तकात पण दिसत नाही आणि इथे पण नाही दिसत. पुढे काय आहे इथे, एक मिनिट तेषामेवानुकम्पार्थं थोडस मोठं करा. हा थोडस, जन हा तमा अरे, नास्यात्मा हा. नाही नाही, श्लोक नाही दिसत आहे, लिहून फक्त थोडीशी. हा आता दिसते.
तेषां मेवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानचं तमं नाशयामि आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. थोडस मला डोळ्यांना त्रास होत, त्याबद्दल क्षमस्व. हरे कृष्णा. तर आता इकडे समजून घेऊ की त्याचा अर्थ काय आहे, की त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांना हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. म्हणजे काय, की याच्यावरून आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर ते विशेष अनुग्रह करण्यासाठी काय करतात, तर हृदयात जे वास करणारे म्हणजे कोण आहेत, तर परमात्मा रूपात भगवान आहेत, तर त्या भक्तावर अजून कसा विशेष अनुग्रह करतात, तर ज्ञानरूपी तेजस्वी दीप, म्हणजे त्याला ज्ञान प्रदान करतात. आणि त्या ज्ञानाला काय म्हणले, तेजस्वी दीप असं म्हटलंय. तर त्यामुळे काय करतात, अज्ञान म्हणजे जे आहे आपलं जे अज्ञान असतं भौतिक प्रकृतीमध्ये, तर त्यामुळे उत्पन्न झालेला जो अंधकार म्हणजे अज्ञान किंवा भौतिक प्रकृतीमधलं जे आपलं अज्ञान असतं भगवानांच्या विषयीचं, तर त्याला अंधकारमय जीवन असं म्हटलंय. म्हणजे त्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या त्या अंधकारमय जीवन किंवा असा जो अंधकार आहे आपल्या जीवनातला, तर ह्याचा नाश कसा करतात, त्या ज्ञानरूपी तेजस्वी दीपानं. आणि म्हणून काय म्हटले, की असे जे भगवान आहेत तर ते कशा पद्धतीने कृपा करतात, तर नाशयामी आत्मभाव असं म्हटलंय. आत्मभावस्त ज्ञानदीपेन भास्वता, म्हणजे अज्ञान रूपी तेजस्वी दीपामुळं. आणि कसं तर करतात, तर आत्मभावस्त असं म्हटलंय, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये स्थित असलेले परमात्मा रूपाचे भगवान अशा पद्धतीने जे अज्ञानामुळे उत्पन्न झालेले अंधकार म्हणजे अंधकार आहे, तर त्याचा नाश करतात. कसं, त्या त्या म्हणजे म्हणजे त्या अज्ञान जे आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला ते ज्ञान देतात. आणि कुठून देतात, तर हृदयस्थ परमात्मा जे आहेत तर ते देतात आपल्याला हे ज्ञान. म्हणजे विशेष अनुग्रह, म्हणजे विशेष कृपा असते ही भगवान यांची. म्हणजे जसं शुकदेव गोस्वामी जे आहेत तर त्यांनी जे आहे तर ते व्यास मुनींच्याकडून जे आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम जे आहे तर ते पूर्णपणे त्याचं अध्ययन केलेलं होतं. पण ते जेव्हा कथन करत होते परीक्षित महाराजांना, तेव्हा सगळे म्हणजे नारद मुनींपासून व्यास मुनी पण ते ऐकायला तिथे उपस्थित होते. का, तर त्यांची जी सांगण्याची प्रस्तुत करण्याची शैली होती ना, ती इतकी रसाळ होती. म्हणजे ते शुक म्हणजे राधाराणींचे शुक आहेत तर त्यांचा अवतार आहे. मग असे जे आहे तर त्यांची सांगण्याची शैली जी आहे ती इतकी म्हणजे रसाळ, की ती प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जे आहे तर त्यांचं जे वाणी आहे ती पोहोचत होती पहा. म्हणजे असे जे असतात भगवान, तर ते म्हणजे असे जे भक्त असतात तर त्यांच्यासाठी भगवान काय करत असतात, त्यांच्यावरती विशेष कृपा करत असतात. मग त्यांच्यामध्ये म्हणजे इतकी ती त्यांची रसाळ वाणी आहे शुकदेव गोस्वामींची, की शुक म्हणजे पोपट, तर तो जिथे चोच मारतो तर ते फळ अधिक गोड होतं ना. मग तशाच पद्धतीने त्यांच्या वाणीतून जे आहे ते असं सुंदर असं जे आहे ते श्रीमद भागवतम जे आहे तर ते आपल्याला म्हणजे अगदी अमृता समान गोडी असलेलं असं, तर असं आपल्याला जे आहे तर ते ऐकायला म्हणजे मिळालं, की जे आपण जे ऐकतो तर तेच सुत गोस्वामींनी ते ऐकलं होतं शुकदेव गोस्वामींच्या श्रीमुखातून. आणि मग ते त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलं, आता जो आपण श्रीमद भागवतम अभ्यास करतो. तर ह्या म्हणजे हे जे उदाहरण आहे म्हणजे शुकदेव गोस्वामींचं, तर ते भगवानांनी अशी विशेष कृपा केलेली असते अशा भक्तांवर. आणि त्यामुळं जे आहे तर म्हणजे जे असे जे शुद्ध भक्त असतात भगवानांचे, तर त्यांच्यावर केलेल्या विशेष कृपेमुळं जे आहे तर आपण त्यांची जी वाणी आहे किंवा म्हणजे त्यांचे जे उपदेश आहेत तर त्यातून खूप असं आपण म्हणजे अमृताचा आस्वादन करत असतो. त्याचं कारण काय आहे, भगवानांची असलेली विशेष कृपा. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता अर्जुन काय म्हणतात तर ते आपण समजून घेणार आहोत. की आता अर्जुन जे आहेत तर ते भगवानांना म्हणतात की तुम्हीच परमधाम किंवा तुम्हीच परम पवित्र आहात. म्हणजे आणि मग परम सत्य म्हणजे पण तुम्हीच आहात. आणि मग भगवानांना म्हणतात की तुम्ही शाश्वत दिव्य जन्म आदिपुरुष म्हणजे असे विभू आहात, किंवा नारद सिद्धेबल यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिली आहे. आता स्वतःच तुम्ही मला हे सांगत आहात. तर ह्याच्यावरनं काय समजून घ्यायचं, तर अर्जुन जो आहे तर तो काही भगवानांची तो सखा मित्र आहे म्हणून नाही स्तुती करत आहे. तर अर्जुन जो आहे तर त्यांनी जे आहे तर हे जे आहे ते भगवान जे आहे तर हे अधिकरण आहेत
किंवा भगवान जे आहेत ते परमपुरुष आहेत किंवा पूर्वीपासून ते उपस्थित आहेत, हे सगळं अर्जुनाने जाणलेलं आहे, कारण भगवानांचा तो भक्त आहे. पण आता प्रत्येक देवता किंवा प्रत्येक मनुष्य म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळे जण त्यांच्यावर आश्रित आहेत. मग आपल्याला कसं वाटतं की आपण म्हणजे सगळे खूप ज्ञानाने परिपूर्ण आहोत आणि आपण भगवान यांच्यापासून जरा वेगळेच आहोत असं आपल्याला वाटतं. मग भक्तिमय आपण जेव्हा सेवा करतो ना भगवान यांची, तर तेव्हा आपलं हे सगळं अज्ञान जे आहे ते दूर होत असतं. मग आता हे जे आहे तर हे अर्जुन जो आहे तर हे सगळं जाणतोय कृष्णाच्या कृपेमुळे. त्यांनी म्हणजे भगवान यांना परमसत्य म्हणून स्वीकार केलेलंच आहे. मग हे सगळं वेदांमध्ये पण सांगितलंय, हेच सांगितलंय भगवान कसे परमश्रेष्ठ आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणजे म्हणून मग अर्जुन जे आहेत तर हे समजू शकते, कारण जो भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावर असतात असेच भक्त वेदांमधलं सत्य काय ते जाणू शकतात. मग वेगवेगळे भक्त भगवानांची स्तुती का करतात, कारण भगवान परमश्रेष्ठ आहेत, मग हे जाणू शकतात. मग वेदांनी जे प्रमाणित केलंय तर ते काय आहे, तर जे अर्जुन जाणतो तेच आहे. म्हणजेच काय, तर भगवान हेच परमश्रेष्ठ आहेत, म्हणजे परम ब्रह्म म्हणजे किंवा परमधाम पवित्र आहेत भगवान, कसे परम पवित्र. मग हे सगळं जे आहे तर हे सगळं वेदांमध्ये पण वर्णन येतं भगवानांचं. मग भगवानांना परम पवित्र असं का म्हटलं जातं, तर जो कोणी भगवानांना परम पवित्र म्हणून जाणतो तर तत्क्षणी तो सगळे त्याच्या जीवनातल्या पापांपासून मुक्त होतो, तो शुद्ध होतो पा. म्हणजे सगळ्या पापकर्मांचे दोष त्याचे नाहीसे होतात. म्हणजे काय की अर्जुनाने सुद्धा आता हे स्वीकारलंय श्रीकृष्णांना परमपवित्र म्हणून. आणि मग असे जे त्या काळातले विविध नारद, असित, देवल, व्यास हे महर्षी जे आहेत तर त्यांनी पण भगवानांच्या विषयी हेच लिहून ठेवलंय, हेच सांगितलंय, असंच प्रसार केलाय. आणि म्हणून अर्जुन जे आहेत ते ह्या सगळ्या ऋषीमुनींची नाव घेतो आणि म्हणून तो काय म्हणतो, तुम्ही म्हणजे ह्यांनी पण तुमच्याबद्दलच्या सत्याला पुष्टी दिली आहे. म्हणजे हे आपल्यासारख्या नवसाधकांना हे कळू यावं ह्यासाठी अर्जुन हे सगळं सांगतोय पहा. त्यांना अर्जुन जो आहे तो भगवानांच्या ज्ञानामध्ये स्थित आहे. आणि मग भगवत कृपेमुळेच हे सगळं आपण जाणू शकतो पहा. तर श्रीकृष्णांच्या कृपेमुळं अर्जुनाने या ठिकाणी आपले हे विचार व्यक्त केलेत भगवान यांच्या विषयी. मग आता आपल्याला जर भगवान यांना जाणायचं असेल तर अशा गुरु शिष्य परंपरेतनं आपण ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणजे एकाने सांगितलं, दुसऱ्याने ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवून आचरण केलं. जसं कृष्णांनी सांगितलं, अर्जुनाने ते ऐकलं, त्याच्यावर विश्वास ठेवून आचरण केलं. मग ही गुरु शिष्य परंपरा आहे पहा. ह्याला परंपरा म्हणतात. मग ह्या परंपरेचा स्वीकार अर्जुनाने केलाय पहा. म्हणजे आपण परंपरेगत ज्ञानातूनच भगवद्गीता शिकू शकतो. वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन आपल्याला नाही भगवद्गीता शिकता येणार पहा. आणि त्यासाठी आपल्याला भगवानांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडूनच भगवद्गीता जी आहे ती शिकणं आवश्यक आहे. म्हणजे विद्वत्ता असलेले प्रकांड पंडित पण ज्यांचा भगवान यांच्यावर विश्वास नाहीये अशा लोकांकडून आपण भगवद्गीता कधी शिकू नाही शकणार. मग इथं गुरु परंपरा जी आहे ती प्रस्थापित झाली. म्हणजे त्यासाठी जे जे प्रयास आहेत तर ते म्हणजे अर्जुनाने कृष्णांना स्वीकारणं, मग आता त्यांनी स्वीकारलंय कृष्णांना. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता हा जो श्लोक आहे तर इथे जे आहेत तर भगवान यांच्या विषयात अर्जुन काय म्हणतो की हे कृष्ण, तुम्ही सांगितलेले हे सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसे जाणव तुमचे व्यक्तित्व जाणू नाही शकत. म्हणजे काय, ते अर्जुनाने आता स्वीकारलंय, म्हणजे की हे जे सगळं भगवानांनी आतापर्यंत ज्ञान दिलंय ते संपूर्ण सत्य म्हणून. आणि म्हणून मग आता भगवानांना तो काय म्हणतो की पण हे जे आसुरी लोक आहेत, श्रद्धाहीन लोक आहेत असे, तर ते श्रीकृष्णांना नाही जाणू शकणार पहा. म्हणजे काय की भगवत कृपेनं अर्जुनाने जाणलं की कृष्ण हे जे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते पण का, तर कृष्णांनी त्याची योगमाया शक्तीने अशी म्हणजे थोडीशी मनोवस्था निर्माण केली होती. आणि आता कृष्ण हा भगवानांचा उच्च कोटीचा भक्तच आहे. जितेंद्रिय सॉरी, अर्जुन हा कृष्णांचा उच्च कोटीचा शुद्ध भक्तच आहे, जितेंद्रिय असं म्हटलं जातं अर्जुनांना. म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय, आपल्यासारख्या सामान्य जनांनी अर्जुनाच्या चरणचिन्हांचं जर अनुसरण केलं तर निश्चितच भगवानांची आपल्यावर कृपा होईल, हो की नाही. म्हणजेच काय की अर्जुनांना कसं भगवद्गीतेचं एक प्रमाण प्राप्त झालं. भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे तर ते
पुन्हा जे आहे ते देणं आवश्यक होतं, कारण गुरु शिष्य परंपरा लुप्त झाली होती. मग भगवानांनी हे ज्ञान अर्जुनाला दिलं, म्हणजे अर्जुनाची शिष्य म्हणून निवड केली. आणि आता गुरु शिष्य परंपरेची त्यांनी पुनर्स्थापना केली आहे पहा. आणि का केली? अर्जुनालाच का निवडलं ह्या परंपरेची पुनर्स्थापना करण्यासाठी? का केली? तर ज्ञान जे आहे ते लुप्त झालं होतं, म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान पुन्हा देणं आवश्यक होतं. आणि अर्जुनाला का निवडलं? तर तो सखा आहे, मित्र आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? त्याची निवड केली पहा. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की परंपरा लुप्त झाली म्हणून अर्जुनाला निवडण्यात आलं होतं, आणि अर्जुनाने सगळ्या कृष्णांच्या उपदेशांचा स्वीकार केला. मग अशा पद्धतीने आपण देखील अर्जुनाने जसं स्वीकार केला तसं भगवानांच्या सगळ्या जे उपदेश आहेत त्यांचा स्वीकार केला, तर निश्चितच अर्जुनावर जशी कृपा झाली भगवानांची तशी आपल्यावर होऊ शकेल, हो की नाही? यासाठी आपण भगवानांचे विचार जसेच्या तसे स्वीकारणं हे जे आहे ते आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. मग आता इथे भगवान काय म्हणतात? 15वा श्लोक राहिला प्रभूजी. हा, तर भगवान म्हणतात, हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, हे भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्ही केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. म्हणजे काय की भगवानांना आता विविध जे नाव आहेत भगवानांचे, तर त्यानुसार जे आहे ते पुरुषांमध्ये उत्तम म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण आहेत. मग भगवानांना आपण असे जे परमपुरुष आहेत तर त्यांना भगवद्गीतेद्वारे आपण जाणण्याचा प्रयत्न करू शकतो, हो की नाही? मग आता कधी कधी काय होतं, म्हणजे भगवानांना पुरुषोत्तम म्हणून आपण जाणलं तरी सगळ्यांचे पिता म्हणून आपण त्यांना नाही जाणू शकत, म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणतो. मग आता जरी पिता म्हणून जाणलं आपण सर्वांचे, तरी परम नियंत्रक म्हणून नाही जाणू शकत, म्हणून त्यांना भूतेश म्हणतो अर्जुन. आणि श्रीकृष्णांना आपण परम नियंत्रक म्हणून समजा जाणलं तरी देवांचे अधिकारण असे जे आहेत तर असे कोण आहेत? तर भगवान आहेत, म्हणून त्यांना देवाधिदेव समजले. आणि मग आता असे जरी असतील देवाधिदेव भगवान, त्यांना आपण समजा जाणलं तरी सगळ्या अस्तित्वातल्या वस्तूंचे स्वामी, सगळ्या ब्रह्मांडाचे स्वामी कोण आहेत? भगवान. हे नाही जाणता येणार, म्हणून त्यांना जगतपती म्हटले. मग असे जे भगवान आहेत तर त्यांना जे आहे तर आपल्या अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे स्वतःला भगवानच जाणू शकतात, नाहीतर आपल्या सगळ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य जणांची क्षमताच नाही. म्हणजे अर्जुनाने कृष्णांना तत्वतः जाणण्याचे असे प्रयास केले पाच, म्हणजे ते कृष्ण तत्व जे आहे ते प्रस्थापित झाले या श्लोकाच्या माध्यमातून. मग अर्जुनाच्या पदचिन्हांचं आपण अनुसरण केलं तर निश्चितच काय होईल? आपल्या म्हणजे आपल्याला जे काही कृष्णांना तत्वतः जाणता येऊ शकेल पहा. आता पुढच्या श्लोकावर जाऊ आपण. हा, आता इकडे भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी अर्जुन काय म्हणतो, हे योगेश्वर कृष्ण, तुमचे निरंतर म्हणजे चिंतन मी कसं करायचं, म्हणजे आता तुम्हाला कसं बरं जाणायचं, आणि भगवान तुम्ही कुठल्या कुठल्या विविध रूपात म्हणजे मी तुमचं स्मरण करायचं असं म्हणतात अर्जुन. मग आता पुढे काय म्हणतात ते, की हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचं ऐश्वर्याचं मला विस्ताराने वर्णन करून सांगा. म्हणजे तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण जितकं श्रवण करेन तितके अधिक म्हणजे मला अमृतमयी संभाषणाचं रसास्वादन करण्याची इच्छा होते. मग असं का म्हणतो अर्जुन? तर ह्याच्या मागे कारण आहे. तर भगवान जे आहे ना त्यांना आपल्यासारखं सामान्य मनुष्य जाणूच नाही शकत. भगवान आपल्या अंतरंग शक्तीचं जे आच्छादन आहे म्हणजे ब्रह्मज्योतीच्या माध्यमातून जे आहे ते नेहमी जे आहे ते म्हणजे त्यांच्या भोवती ते आच्छादन असतं, ते तेज असतं. मग आता जे अनिश्वरवादी किंवा जे नास्तिकवादी आहेत तर त्यांच्या समोर तर म्हणजे अशाच लोकांसमोर तर भगवान प्रकटच नाही, स्वतःला प्रकटच नाही करत. मग आपल्यासारखे सामान्य मनुष्य तर भगवान यांना जाणू शकणार नाहीत. आपण अधिक अशुद्धीने युक्त आहोत. मग भगवान यांच्यावरती म्हणजे योगमाया म्हणजे अंतरंग शक्तीचं आच्छादन असतं, जसं मी सांगितलं. मग आता अर्जुन जो आहे तो सगळ्या आपल्या म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जनांच्या हितार्थ प्रश्न विचारतो. म्हणजे उच्च कोटीचे वैष्णव असतात ना, त्यांचं वैशिष्ट्य असतं की ते फक्त स्वतःच्या हितासाठी नाही काही करत किंवा स्वतःच्या हितार्थ त्यांनी नाही भगवानांना प्रश्न विचारला, तर आपल्यासारख्या सामान्य जनांचं कल्याण करण्यासाठी प्रश्न विचारलाय पहा. जे वैष्णव हे असे अत्यंत दयाळू कृपाळू असतात, आणि म्हणून ते म्हणतात की भगवान जर सगळे म्हणजे सर्व म्हणजे इतके सर्वव्यापी आहेत तर मग तुम्ही मध्ये या सृष्टीमध्ये कसं काय म्हणजे तुमचं स्मरण करावं असं ते विचार करतात. म्हणजे काय की आपल्यासारखे सामान्य हृदय जे म्हणजे सामान्य मनुष्य आहेत, आपली हृदय इतकी कठीण आहेत, म्हणजे इतक्या कामाच्या अशुद्धी आहेत त्याच्यावर, की आपल्यामध्ये असं भगवान यांच्याविषयी म्हणजे जे आहे ते थेट प्रेम उत्पन्न होणं फार अवघड आहे. मग आता आपल्यासाठी काय उपाय आहे?
तर आपण कृष्ण स्मरण तितकं आपण सारखं करत नाही ना शुद्ध भक्तांसारखं. मग इतकं म्हणजे जर आपल्याकडून कृष्ण स्मरण नाही झालं तर आपल्यामध्ये प्रेम नाही निर्माण होणार, जसं शुद्ध भक्तांमध्ये असतं. मग ह्यासाठी उपाय हा आहे की ह्या भौतिक ज्या जगतामधल्या ज्या गोष्टी आहेत, तर इथं भगवान जे आहेत ते कसे म्हणजे जे आहेत ते प्रकट होत असतात. ते जर आपण जाणलं तर आपण भौतिक स्तरावर त्यांचं जर चिंतन केलं तर निश्चितच काय होईल, त्यायोगे आपल्याला भगवानांचं स्मरण होईल पहा. मग अशा पद्धतीने अर्जुन विचार करते, म्हणजे अशा भौतिक जगतातल्या भौतिक वस्तूंवर जर आपण मन केंद्रित केलं तर निश्चितच कृष्णांना आपण जाणू. म्हणजे कृष्ण भौतिक जगतामध्ये कसे प्रकट होतात हे जर आपल्याला कळलं तर निश्चितच आपण कृष्णांचं स्मरण करत राहू पहा. आणि मग आता भगवानांच्या या योग शक्तीचं ऐश्वर्यांचं तुम्ही आता म्हणजे अगदी विस्तृतपणे विस्ताराने वर्णन करा अर्जुन म्हणतो. कारण शुद्ध भक्तांना काय आवडतं की भगवानांचे कथा लीला यांच्याशी पुन्हा 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 स्मरण करायला आवडतं. आणि त्यामुळे ते कधीच तृप्त होत नाहीत. आणि ह्याची तुलना कशाशी केली अर्जुनाने, तर जसं काही अमृतमयी संभाषण म्हणजे काय, अमृताची गोडी म्हणजे पुन्हा पुन्हा चाखावी वाटते. तसं ते संभाषण कसं आहे, जितकं अजून श्रवण करू तितकं ते अमृता समान भासते. आणि पुन्हा पुन्हा तो जो रस आहे तर तो आपल्याला असं त्याचं आस्वादन करावं असं वाटतं, असं अर्जुन म्हणतो. म्हणजे शुद्ध भक्ताला सदैव भगवानांच्या लीला कथा त्यांचे ऐश्वर्य म्हणजे जे काही ते भगवानांच्याशी संदर्भात ऐकायला आवडतं. आणि त्याद्वारे म्हणजे त्याचे जे कान आहेत ते कधी तृप्त होत नसतात ते श्रवण करून भगवान यांचं महिमा गान यशोगान. आणि मग असं जे असतं श्रवण तर ते आपल्याला लाभदायी असतं, आपल्या हृदयाची शुद्धी करणार असतं. पण भौतिक जगतात पहा वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या असतात, तर ह्या जर वाचल्या आपण किंवा त्याविषयी ऐकलं तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा वाचून कंटाळवाणं होतं आणि त्याचा लाभ पण काही नाही आपल्याला. पण कृष्ण कथेचा आपल्याला लाभ काय, आपल्या हृदयाची पुन्हा पुन्हा ते ऐकून काय होते, शुद्धी होत असते श्रवणाने. अशा कृष्ण कथा हरिकथा भगवानांच्या त्या यशोगाथा आहेत. आणि त्या ज्या ऐकतात त्या ऐकल्यामुळे काय होत असतं, तर आपल्या भगवान म्हणजे आपले जे भगवान आहेत त्यांच्या सुंदर सुंदर लीला ऐकून आपल्या हृदयाची शुद्धी होत असते. मग हा कृष्ण कथेचा लाभ आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सदैव कृष्णांचं विषयी आपण ऐकलं पाहिजे, कृष्णाविषयी वाचलं पाहिजे. कृष्णाविषयीचं साहित्य कसं असतं, नित्य नूतन असतं, सदैव नवीन भासणार. आपण दामोदर लीला मागच्या वर्षी पण ऐकली, पण या वर्षी पण ऐकण्यामध्ये पुन्हा आनंद असतो. असं नित्य नूतन असतं, अजून सुंदर गोष्टी कळत जातात भगवानांच्या. कशा सुंदर लीला आहेत, त्यातले बारकावे कळत जातात. म्हणजे प्रत्येक वेळी नित्य नूतन अशी वाटणारी कृष्ण लीला असते. पुढे जाऊ आपण. मग भगवान काय म्हणाले, ठीक आहे आता मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल म्हणजे जी ऐश्वर्य आहेत त्याबद्दल सांगेन. मग ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचंच मी कथन करेन. म्हणजे भगवानाच्या असंख्य ऐश्वर्य आहेत, मग त्यातले प्रमुख जे ऐश्वर्य आहेत तीच भगवान आता सांगणार आहेत. का तर भगवान काय म्हणतात, माझे ऐश्वर्य अनंत आहेत. आता ही कुठली ऐश्वर्य आहेत ते आता आपण समजून घेणार आहोत. हा प्रभूजी. मग आता भगवान काय म्हणतात, आदित्यमध्ये भगवान विष्णू आहेत. म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य, 12 आदित्य त्यामध्ये भगवान विष्णू आहेत. हा मग आता तेजस्वी म्हणजे तेजस्वी जे काही म्हणजे असतील तारे त्याच्यामधलं सूर्य म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग सूर्याला पाहिलं की आपल्याला भगवान आठवले पाहिजेत. विष्णूंना पाहिलं की आपल्याला भगवान आठवले पाहिजे. मरुगणामध्ये मरीची म्हणजे भगवान आहेत. मग नक्षत्रामध्ये चंद्र म्हणजे भगवान आहेत. म्हणजे चंद्रांना पाहिलं की आपल्याला कृष्ण आठवले पाहिजे. वेदामध्ये सामवेद म्हणजे भगवान आहेत. देवतांमध्ये इंद्र म्हणजे भगवान. इंद्रियामधलं मन म्हणजे भगवान आहेत पहा. म्हणजे माता देवकी जी आहे तर ती म्हणजे तर म्हणजे तिच्या गर्भामध्ये भगवानांनी कसा प्रवेश केला, तर जे वासुदेव आहेत त्यांच्या मनामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मनातून देवकीच्या मनामध्ये प्रवेश केला. असं भगवानांनी प्रवेश केला. म्हणजे मन म्हणजे कोण आहे, भगवान आहेत पहा. मग आता सजीवामधली जीवन शक्ती म्हणजे काय, तर आपली चेतना शक्ती म्हणजे भगवान आहेत पहा. मग रुद्रामधले भगवान शिव म्हणजे कोण आहेत, भगवान आहेत. मग यक्ष राक्षसामध्ये कुबेर म्हणजे कोण, भगवान आहेत. पुरोहितामध्ये बृहस्पती म्हणजे भगवान आहेत पहा. मग पुराणामध्ये स्कंद म्हणजे भगवान आहे. जलाशय मोठा त्यामध्ये सागर म्हणजे भगवान आहे. सगळे लोक बीचवर आनंद घ्यायला जात असतात, भौतिक सुख घ्यायला जात असतात, पण आपण जलाशय सागराला पाहून त्यांना वंदन करणं म्हणजे भगवान यांना अशा मोठ्या जलाशयाच्या रूपात पाहून किती आनंद होईल ना. आपण त्याचा संग भगवान त्यांचा संग करू शकतो, प्रत्यक्ष भगवानांना स्पर्श करू शकतो. जलाशयाला स्पर्श केल्यामुळे भगवानांनाच तो स्पर्श होतो. असा आनंद आपण घ्यायला शिकलो पाहिजे. मग महान ऋषीमध्ये भृगू म्हणजे जे आहेत ते भगवान आहेत. मग कंपनांचा म्हणजे नाद तत्वामध्ये ओम म्हणजे भगवान स्वतः आहेत. मग नामजप म्हणजे यज्ञानाम जपो यज्ञोस्मी म्हणजे जे नामजप आहे तर तो म्हणजे यज्ञामधला सर्वश्रेष्ठ म्हणजे यज्ञ म्हणजे कुठला, नामजप. मग असा सर्वश्रेष्ठ यज्ञ हाच कलियुगाचा
काय आहे संकीर्तन यज्ञ. मग आपण काय केलं पाहिजे, भगवानांचं नाम यासाठी अखंड घेतलं पाहिजे, म्हणजे तो आपला रोज आपला जो आहे तो यज्ञ ठरेल आपण केला गेलेला. मग आता अचल गोष्टीमध्ये, न हलणाऱ्या गोष्टीमध्ये हिमालय म्हणजे भगवान आहेत पहा. त्यानंतर वृक्षामध्ये वटवृक्ष म्हणजे भगवान आहेत पहा. मग देवतामध्ये नारद मुनी म्हणजे भगवान आहेत. गंधर्वामध्ये चित्ररथ भगवान आहेत. सिद्धामध्ये कपिला भगवान आहेत. घोड्यामध्ये उच्छश्रवा म्हणजे हा जो समुद्र मंथनातून आला, हा जो घोडा आहे तर तो म्हणजे भगवान आहेत. मग दैवी हत्तीमध्ये ऐरावत म्हणजे कोण, तर इंद्राची स्वारी म्हणजे इंद्राचं वाहन ऐरावत, तर ते म्हणजे कोण आहेत, भगवान आहेत. आता पुढे जाऊ आपण. मग पुरुषांमध्ये सम्राट म्हणजे काय, की आपल्यासारखे सगळे जे सामान्य जन पुरुष, त्याच्यामध्ये सम्राट म्हणजे जो राजा असतो ते म्हणजे भगवान असतात. मग शस्त्रामधलं वज्र जे इंद्राला प्रदान केलंय भगवानांनी तर ते म्हणजे भगवान आहेत. मग गायीमध्ये सुरभी म्हणजे भगवान आहेत. मग उत्पत्तीच्या कारणामध्ये कंदर्प म्हणजे भगवान आहेत. मग सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंत म्हणजे भगवान आहेत. जलचरामध्ये देवता वरुण म्हणजे भगवान आहेत पहा. मग दिवंगत पूर्वजांमध्ये आर्यमा म्हणजे भगवान आहेत. आणि नियमांचे पालन करणाऱ्यामध्ये यम म्हणजे भगवान आहेत. म्हणजे यम जे आहेत ते आपलं सगळं जे हिशोब ठेवतात, तर मग त्याचा भाऊ आहे तो आर्यमा आहे. मग ते जे आहे ते पूर्वजांचे म्हणजे पितरांचे ते मुख्य आहेत. मग प्रल्हाद दैत्यामध्ये प्रल्हाद महाराज म्हणजे भगवान आहेत पहा. प्रल्हाद महाराजांची कथा ऐकणं म्हणजे काय, भगवान यांचाच महिमा गाणं आहे तो. मग दमन करण्यामध्ये काळ म्हणजे काळ हे सुद्धा भगवानांचं रूप आहे. म्हणजे काळ जो आहे तर हा भगवान जे आहे तर त्यांचंच एक रूप आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे जे काळाचं गणित आहे तर हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भगवान यांचा जो भक्त असतो तर तो सदैव भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपला जो वेळ आहे तर तो कसा कारणी लावता येईल प्रयास करत असतो. अन्यथा काय होईल, भौतिक स्तरावर आपण भोगच करत राहू का. मग यासाठी आपल्याला भगवान यांचंच रूप आहे काळ हे समजून घेतलं पाहिजे. मग पशुमध्ये सिंह म्हणजे भगवान आहेत. म्हणजे आपल्याला सिंह पाहिला की भगवान आठवले पाहिजेत. पक्षामध्ये गरुड म्हणजे भगवान आहेत. पवित्र करणाऱ्यामध्ये वायू म्हणजे वारा म्हणजे भगवान आहेत स्वतः पहा. हवेचा छान झोत आपल्याला स्पर्शून गेला की आपल्याला भगवानांचा स्पर्श झालाय असं आपण, असं आपला भाव असला पाहिजे. हा त्यानंतर शस्त्र धरणाऱ्यामध्ये भगवान श्रीराम म्हणजे भगवान आहेत. मग माशामध्ये मकर म्हणजे भगवान आहेत. मग प्रवाही नद्यांमध्ये गंगा म्हणजे स्वतः भगवान आहेत. गंगा नदीमध्ये सगळेजण म्हणजे जातात, म्हणजे काशी क्षेत्री आणि जे स्नान करतात, मग तेव्हा प्रत्यक्ष भगवानांनाच आपण जे आहे ते अनुभवत असतो पहा. मग सर्व सृष्टीचा आरंभ अंत मध्येही भगवान आहेत. मग विज्ञानामध्ये आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपण हे ज्ञान जे घेतो आहोत हे म्हणजे सुद्धा भगवान आहेत. म्हणजे भगवानांचं आपण जितके वेळा अध्ययन करू भगवद्गीता श्रीमद भागवतम तेव्हा आपण भगवानांचाच संग करत असतो. मग आता तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य म्हणजे परम सत्य, तर्कामधलं निर्णायक सत्य म्हणजे सुद्धा भगवान, आणि परम सत्य म्हणजे सुद्धा भगवान. म्हणजे आपण जे धर्माचे चार स्तंभ आहेत, आपण सत्याचं आचरण करणं म्हणजेच काय, भगवान यांचा संग करणं. आणि म्हणून आपण असत्य आचरण बिलकुल करू नये. मग आता अक्षरम मधला अकार म्हणजे भगवान आहेत. म्हणजे आपण सगळं लिहितो बोलतो वाचतो हे कशामुळे, तर भगवान यांच्या कृपेमुळे. मग समासामध्ये द्वंद्व समास म्हणजे भगवान आहेत. सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव म्हणजे भगवान आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा मग सर्व भक्षण करणारा मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष भगवान यांचं रूप आहे. म्हणजे आपला कृष्ण भावनावेत भक्त हा मृत्यू समय कसा पाहिजे, शांतीत परम शांतीमध्ये असला पाहिजे. त्यासाठी आपण जीवनभर हरिनाम घेतलं पाहिजे. म्हणजे काय, की मृत्यू म्हणजेच कोण आहेत, भगवान स्वतः आहेत. मग त्यामुळे आपण भगवान यांना मृत्यूरूपी जेव्हा भगवान आपल्या समोर येतात तेव्हा आनंदाने स्वीकारलं पाहिजे, हो की नाही. आपल्याला मृत्यूचं भय नाही वाटलं पाहिजे. आपण मृत्यूची तयारी केली पाहिजे. काय, पण मृत्यू समय आपला आत्मा जो आहे तो आपलं एक शरीर सोडून जे आहे ते दुसऱ्या शरीरात जाणार आहे. मग जर आपण मृत्यू समय भगवान यांचं जर सदैव स्मरण केलं तर निश्चितच आपल्याला मृत्यू समय जो विचार असतो आपला, जो भाव असतो त्यानुसार आपल्याला म्हणजे जे आहे ते त्या भावानुसार आपल्याला ती प्रकृती प्राप्त होते. तर मग मृत्यू समयी आपण जर भगवान यांचं स्मरण केलं तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, हो की नाही. मग असा कृष्ण भावना भय भक्त आपल्यासारखा असा आपल्याला भय असला नाही पाहिजे मृत्यूचं, कारण ते स्वतः भगवान आहेत. स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम हे सगळे जे गुण पाहतो ना आपण स्त्रियांमध्ये, हे सगळे भगवान आहेत. म्हणजे भगवानांचे गुण आहेत. म्हणजे भगवानच आहेत ते गुण. म्हणजे प्रत्येक स्त्री जी आहे म्हणजे मा स्त्री परदारेश्वर, म्हणजे आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला आपण माता मानावं असं शास्त्र सांगतं. मग ह्या स्त्रीमधले जे उत्तम उत्तम गुण आहेत ते पाहून, म्हणजे एखादी सुंदर स्त्री पाहून आपल्याला वाटलं पाहिजे की किती सौंदर्य आहे ना भगवान यांचं, हो ना. एखादी स्त्रीची उत्तम वाणी असते, आपल्याला ते पाहून वाटलं पाहिजे की किती सुंदर आहे भगवान यांची वाणी.
असा विचार आपल्या मनात आला पाहिजे. म्हणजे भगवानांचं अस्तित्व आपण अशा पद्धतीनं अनुभवू शकतो. या मातेमध्ये किती छान म्हणजे स्मरणशक्ती आहे ना, मग ती भगवान यांनाच आपण अनुभवतो असा आपला भाव असला पाहिजे. मग सामवेदामधील स्तोत्रामध्ये बृहत साम म्हणजे भगवान आहेत, काव्यामध्ये गायत्री म्हणजे गायत्री मंत्र म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. मग मासामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवान आहेत. म्हणजे ऋतूमध्ये वसंत ऋतू म्हणजे भगवान यांना निसर्गामध्ये कसं अनुभवायचं तर वसंत ऋतूच्या माध्यमातून. मग फसवणाऱ्यांमध्ये भगवानांनी सगळ्या चांगल्या गोष्टी पण निर्माण केल्या आणि वाईट गोष्टीचे पण स्रोत भगवान. मग जर एक कोणी चोरी करून फसवत असेल तर मग फसवणाऱ्यांमध्ये पण सर्वश्रेष्ठ फसवणूक करणारे भगवान म्हणजे फसवणाऱ्यांमधले द्यूत म्हणजे भगवान आहेत स्वतः पहा. म्हणजे आपल्याला द्यूत पाहून भगवान ते आहेत एवढं समजलं तरी भरपूर आहे, पण आपण द्यूत खेळायला नाही जायचं. हा भाग आपण लक्षात घेऊया. मग त्यानंतर बलवानांचं बल म्हणजे एखादा बलशाली योद्धा असेल तर त्याचं बल म्हणजे भगवान आहे. मग वृष्णीवंशामध्ये वासुदेव म्हणजे भगवान आहेत. पांडवामध्ये अर्जुन म्हणजे भगवान आहेत. ऋषीमध्ये व्यास म्हणजे भगवान आहेत. विचारवंतांमध्ये उशाना जे आहेत ते भगवान आहेत. मग अराजकतेचे दमन करणाऱ्यामध्ये दंडाची काठी म्हणजे भगवान आहेत. म्हणजे जो राजदंड असतो ना थोडक्यात तो म्हणजे भगवान आहेत. आपण न्यायालयामध्ये पाहतो ना आजकाल राजदंड, पूर्वी राजाच्या हातात असायचा. मग हा जो राजदंड आहे म्हणजे भगवान यांचं रूप आहे. म्हणजे आपल्याला ते पाहून भगवान आठवायला हवेत, भगवान यांचं स्मरण व्हायला पाहिजे. मग विजय म्हणजे विजयासाठी इच्छुक जे आहे तर त्यामध्ये नीती म्हणजे नीतिमत्तेनं विजय मिळवला जातो. छल कपट करून नाही, आजकाल कलियुगामध्ये असंच पाहायला मिळतं. म्हणजे नीती आहे ना विजय इच्छुक व्यक्तीसाठी, तर ती म्हणजे भगवान आहेत. म्हणून आपण नीतीनेच म्हणजे नैतिक मूल्य बाळगूनच प्रत्येक गोष्ट मिळवायचा प्रयत्न करायचा. मग रहस्यामधलं मौन म्हणजे भगवान आहेत. म्हणून कृष्ण म्हणजे जे भक्त असतात तर ते जे आहे ते कृष्ण भावनेमधलं मौन जपतात. म्हणजे काय कृष्णाविषयीच ते बोलतात, निरर्थक गोष्टी बोलत नाहीत. मग असं जे मौन आहे ते म्हणजे भगवान असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं मौन बाळगलं पाहिजे. म्हणजे काय सगळं बोलायचं सोडून नाही द्यायचं, तर बोललं तर कृष्णाविषयीच बोलायचं, कृष्णाच्या सेवेविषयीच बोलायचं, कृष्णांच्या विविध शुद्ध भक्तांचा महिमागान आणि कृष्ण आणि ते असे भक्तांचं आदान प्रदान प्रेमाचं कसं असतं, कशी ते सेवा केली त्यांनी, हे ह्याच्याविषयी बोलणं. मग ह्याला म्हणायचं कृष्ण भावनेतलं मौन. मग असं जर रहस्यामधलं मौन आहे ते म्हणजे भगवान आहेत. मग ज्ञानीजनांचं हे सगळं ज्ञान आहे ते म्हणजे भगवान आहेत पहा. म्हणजे आपण हे सगळं ज्ञान घेतो ज्ञानीजनांकडून, तर हे सगळं जे ज्ञान आहे तर ते म्हणजे प्रत्यक्ष भगवानांचा आपण संग करतो आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता अर्जुनाला भगवान म्हणतात की तसेच अर्जुना सृष्टीचं बीज मी आहे, कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणजे काय की या सृष्टीचं जे बीज आहे तर ते कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे भगवान यांच्या विना आपल्यापैकी कुणीही म्हणजे जो आहे म्हणजे चराचर प्राणी म्हणजे काय की असा चेतन तत्व असलेला प्राणी जो आहे तर तो अस्तित्वच त्याचं असू शकत नाही. म्हणजेच काय, ह्या एवढ्या सगळ्या 84 लक्ष योनी ज्या आहेत तर ह्यातला प्रत्येक जण जो आहे तर त्याचं बीज भगवान आहे. तर भगवान यांच्या विना आपलं अस्तित्व जे आहे ते असू शकत नाही पहा. म्हणजे आपण सर्वस्वी भगवान जे आहेत तर ते त्यांच्यावरतीच अवलंबून आहोत. मग आता भगवान जे आहेत तर हिने हे सगळं आता ज्ञान जे आहे तर अर्जुनाला दिलंय. म्हणजे भगवान काय म्हणतात की माझ्या म्हणजे जे आहे तर शक्तीवर जे आधारित नाहीये म्हणजे असं जे आहे तर ते म्हणजे माया. म्हणजे भगवान यांच्यावर आधारित जे आहे ते सगळं आध्यात्मिक आहे, पण भगवान यांच्यावर जे आधारित नाही ते माया. म्हणजेच काय, आपण भ्रमित होतो माया शक्तीमध्ये आणि भौतिक भोग करत असतो. म्हणून भगवान काय म्हणतात की हे पर्यंत आता तुझ्या माझ्या दिव्य विभूतींना अंत नाहीये. म्हणजे मी माझ्या इतक्या दिव्य विभूती आहेत की त्या अनंत आहेत, मला अंतच नाही. मग तुला आता मी सगळं सांगितलंय म्हणजे इतक्या अनंत विभूतींचं ते म्हणजे जे काही ज्ञान दिलं भगवानांनी ते केवळ सूचक म्हणजे ते काही प्रमाणातलं ज्ञान आहे, महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्ञान दिलं. अर्जुनाची जिज्ञासा जी आहे तर तिचं समाधान करण्यासाठी ही सगळी उदाहरणं दिली भगवानांनी. आता पुढे काय म्हणतात भगवान ते आपण समजून घेऊ. आता भगवान या श्लोकामध्ये काय म्हणतात की सर्व ऐश्वर्यवान सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती जे आहे, हा पुढचा श्लोक घेतो. हा, तर सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. म्हणजे काय की भगवान यांचं तेज एवढं आहे की जे काही सुंदर दिसतं, जे काही तेजस्वी दिसतं, म्हणजे असं जे अशी जी काही विलक्षण ऐश्वर्य आहेत प्रकट झालेली या भौतिक जगतामध्ये, हे भगवान यांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश आहे. असं भगवान सांगतात. म्हणजे पहा, म्हणजे इतक्या असामान्य म्हणजे आपण ऐश्वर्यवान वस्तू पाहतो
या भौतिक जगतामध्ये ते सगळं श्रीकृष्णांच्या ऐश्वर्यांचं रूप आहे पहा. म्हणजे किती निसर्ग सौंदर्य म्हणजे पाहतो पहा आपण पावसाळ्यामध्ये. सुंदर सुंदर धबधबे आहेत, हिरवी कुरणं आहेत, छान पक्षी जे आहेत त्यांचे थवे जे आहेत ते धावतायत. असं सूर्य मावळतीला आलाय. अशा पद्धतीने म्हणजे इतकं सुंदर आपण पाहत असतो वातावरण. हे सगळं भगवानांच्या ऐश्वर्याचं रूप आहे पहा. जे जे दिसतं ना आपल्याला सुंदर ते सगळं भगवानांचं ऐश्वर्य आहे पहा. मग आता हे हे सगळं भगवानाच्या केवळ एका अंशातून निर्माण झालेलं आहे. तर पुढे जाऊ आपण. हा, मग इकडे भगवान काय म्हणतात, आपल्याला काय सांगतात की परंतु हे अर्जुन, या सविस्तर ज्ञानाची तुला काय बरं आवश्यकता आहे, हो की नाही. एकाच म्हणजे हे तर माझ्या केवळ एकाच अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून मी धारण करून राहिलं. म्हणजे असं सांगतात भगवान. म्हणजे काय की भगवान परमात्मा ह्या रूपामध्ये जे आहे ते इथे पहा चित्रात प्रत्येकामध्ये प्रवेश करतात पहा, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये. प्रत्येकाच्या हृदयस्थ आहेत पहा, सगळीकडे भगवान आहेत. मग भगवान जे आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येक म्हणजे जी वस्तू आहे तर त्यामध्ये प्रवेश करत असतात. आणि त्यामुळे वेगवेगळी ऐश्वर्य जे आहे ते भौतिक जगतामध्ये जे आहेत तर ती भगवान यांनी प्रकट केलेली आहेत. आणि ती इतकी असंख्य अगणित आहेत की ही सगळी जाणून काय उपयोग, म्हणजे असं भगवान म्हणतात. त्याची काय आवश्यकता आहे. मी तर माझ्या एका अंशानं सगळं जग आहे व्यापून राहिलो. म्हणजे काय की ब्रह्मदेवांपासून म्हणजे आपण सुरुवात केली तर अगदी छोट्या मुंगीपर्यंत सगळे जे आहेत तर त्या प्रत्येकामध्ये भगवानांनी प्रवेश केलाय पहा. म्हणजेच काय की भगवान हेच आपल्या सृष्टीतल्या प्रत्येकाचे जे उगमाचं स्थान जे आहे तर ते भगवान आहेत पहा. मग भगवानांच्या बद्दल त्यांच्या ह्या म्हणजे आपण ऐश्वर्यांबद्दल सगळं आता जाणून घेतलं, सखोल अध्ययन केलं. याचा परिणाम काय व्हायला पाहिजे, त्या भौतिक गोष्टीमध्ये आपण भगवान यांना अनुभवू शकलो पाहिजे. चंद्र पाहिला की आपल्याला भगवान आठवले पाहिजेत, सूर्य पाहिला की भगवान आठवले पाहिजेत, समुद्र पाहिला की भगवान आठवले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण त्यांना अनुभवू शकलो पाहिजे. आणि ह्यासाठी आणि तेवढ्यावरच नाही भागणार तर त्या भगवानांच्या रूपावर आपण म्हणजे जे आहे ते आपलं मन जे आहे ते प्रत्येकामध्ये परमात्मा रूपात भगवान आहेत ते आपण स्थिर करू शकलो पाहिजे. आणि मग त्याची परिणिती कशात व्हायला पाहिजे, तर आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये दृढ होण्यासाठी भगवानांना असं अनुभवून त्यांच्यावर दृढ श्रद्धा आणि ठाम विश्वास जे आहे तर ठेवण्यासाठी ह्या सगळ्यांची आपल्याला मदत होणार आहे. आणि म्हणून आपण जे आहे ते भगवानांना त्या सगळ्या भौतिक जगतातल्या वस्तूंमध्ये भगवान कसे प्रवेश करतात हे शुद्ध भक्तिभावाने आज जाणण्याचा प्रयत्न केला. मग आता त्यांचं अस्तित्व असं अनुभवायचं, आपण रोज प्रयास करायचा, रोज आठवायचं भगवान कुठे कुठे आहेत. मग त्याद्वारे काय होतं, आपण भगवानांना पूर्णपणे शरण जातो आणि दृढ श्रद्धेने दृढ विश्वासाने भगवानांना स्वीकारतो. आणि जेव्हा भगवानांना स्वीकारतो दृढ श्रद्धेने तेव्हा आपण तत्क्षणी भगवत सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो. मग हेच उद्देश आहे की मानवी जीवनाचा उद्देश काय, आपण स्वतःला भगवत सेवेमध्ये समर्पित आपण आपल्याला करता येऊ शकलं पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळं आपण ज्ञान घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जेव्हा हे सगळं आता जाणलं तर मग आपण काय करायला पाहिजे आता, भगवान यांचं स्मरण चिंतन तर करायचं असतं दैव. या सगळ्या भौतिक जगतातल्या विविध वस्तू जाणल्या आपण की जिथे भगवान कसे प्रविष्ट होतात, भगवान यांचे विलक्षण ऐश्वर्य कुठली आहेत. पण आपण म्हणजे भगवानांचं चिंतन स्मरण ह्या गोष्टींद्वारे जरी केलं तरी ह्याची परिणिती कशात व्हायला पाहिजे, तर भगवानांची सेवा करण्यामध्ये. मग आजपासून सगळ्यांनी आपण सेवा करणार आहोत भगवानांची, तर असं संकल्प करूया. आवडेल ना सगळ्यांना संकल्प करायला. अशा पद्धतीने आज आपण भगवानांना जाणलं तर. हरे कृष्णा, हो ना. हरे बोल. हरे कृष्णा. हा, हरे हरे बोल. कृष्णा सत्यवान प्रभूजी. मग इकडे आपला अध्याय संपला. हेच हेच आपल्या आजच्या अध्यायाचं जे आहे ते काय म्हणतो आपण सार आहे की भगवान भौतिक जगतातल्या सगळ्या गोष्टींतून जाणायचं आणि अनुभवायचं, स्मरण करायचं, त्यांचं चिंतन करायचं. भगवान कसे सगळीकडे प्रविष्ट झाले. आणि मग भगवानांची श्रद्धा, भगवानांची आपल्यावर हृदयात त्यामुळे श्रद्धा दृढ होत जाईल. मग आपण सेवेमध्ये यायचं भगवानांच्या. मग त्यामुळे सगळ्यांना सेवेमध्ये यायला आवडेल ना आता. हरे कृष्णा, हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा म्हणजे हरे कृष्णा. हा म्हणजे आजच्या अध्यायाचं आपल्याला जे आहे ते सगळा सारांश आता आपण पूर्ण केला. आपण इथे थांबूया. आजचा जो श्लोक आहे हा प्रभूजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. आजचा जो श्लोक आहे श्लोक ऑफ द डे आपण म्हणूया. हरे कृष्णा. एकच मिनिट.
हा हा दुसरा श्लोक आणूया प्रभू. न मे विदु सुरगण. किंवा 8 नंबरचा आणू. 8 नंबरचा सोपा जाईल सगळ्यांना म्हणायला. 8 नंबरचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. स्क्रीनवर 8 नंबरची आणू. रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. श्लोक नंबर 2 का? 8चा आणूया. 8चा तो महत्वाचा श्लोक. 10.8. रेकॉर्डिंग करून स्टॉप केलं तरी चालेल. प्रभू स्क्रीनला